नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या मी रत्नागिरीमध्ये आहे. आज रत्नागिरीले जसं मी तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, रत्नागिरीतल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात. त्याचबरोबर आजसुद्धा मी काही प्लेसेस तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे छान छान निसर्ग वगैरे तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. आणि मी आज काय काय करणार आहे, कोणकोणते कार्यक्रम करणार आहे ते सुद्धा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सध्या एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची म्हणले, आता आम्ही आहे बाहेरचे आणि ह्या गावकरी आम्हाला ते मान दिला तिथं पूजा करण्याचा गणपतीला. आम्ही पूजा वगैरे केली आता. आणि कुठं आहे मंदिर वगैरे तुम्हाला दाखवतो. आणि हे गाव जर सांगायचं म्हटल्यावर हे मधलीवाडी काही तर नाव आहे गावाचं. रत्नागिरीमध्ये आज आहे हे गाव. आणि हे गाव खूप वरती आहे, डोंगरावरती आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकणार नाही, पण मी थोडंसं तुम्हाला दाखवेन. आता जर तुम्ही बघाल ते जे डोंगर दिसते ना, त्याच प्रकारे ह्या डोंगरावरती हे गाव आहे. आणि वस्ती जास्त नाही आहे इथं. म्हणजे काहीचे मुंबई पुण्यालाच राहतात सगळे शिफ्ट. आणि एकदा असं विचित्र वाटतं की अशी लोकं कशी काय राहतात या जंगलामध्ये, असं म्हणू शकतो. कारण की आम्हाला जिथनं येत होतो ना, 10 किलोमीटरवरून आलो आहे मी या गावामध्ये. आणि खूप त्रास झाला येताना, कोणच नव्हतं मधी वगैरे. ही मला असं वाटतं की हिनी राहतात कसं. पण चांगलं वाटतं की यार राहतात ह्यानी आणि आपलं जीवन वगैरे हे करतात, याचं व्यतीत करतात. पण खूप चांगलं आहे गाव, खूप चांगलं आहे. आणि भारी वाटलं आम्हाला, खूप सन्मान केला आमचा, आम्हाला सत्कारसुद्धा केले आल्यावरती. आतमध्ये मंदिरामध्ये काय काय आहे किंवा कोणती पूजा चालली मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. चला तर मित्रांनो, वेळ न करता आपण जाऊया थेट मंदिरकडे. चला. मित्रांनो, आमचे 4 शो झालेले आहेत. गडबडीत झाले कारण की आज गणेश चतुर्थी आहे आणि सर्वांना गडबड होती. त्या कारणास्तव आम्हाला लवकरात लवकर कार्यक्रम संपवावे लागले. आता वाजले 4:30 वाजले अँड आम्हाला प्रसादच भेटला. ओके, जेवणच म्हणूया ते पण आज भेटलं आहे. अँड आता आम्ही रूमकडे चाललो आहे. आता साधारण इथून 20 किलोमीटर आहे रूम. ओके, तिथं जाऊन आम्ही रेस्ट वगैरे करणार आहे आणि त्यानंतरला मग विश्रांती करून
तर मग उद्याच्या कार्यक्रमाची प्लॅनिंग करणार आहे. सो तुम्हाला रूमसुद्धा दाखवतो आणि आम्ही त्याच रूममध्ये राहतो आहे ज्या रूममध्ये आम्ही काही 4-5 दिवसाच्या आधी राहिलो होतो. सो तिथंच राहणार आहे आणि तुम्हाला रूम परत दाखवतो कुठं राहणार आहे. त्याचबरोबर काही आणि प्लेसेस आहेत जाताना, सो मी तुम्हाला ते दाखवतो. चला तर मित्रांनो जाऊया रूमकडं. सो मित्रांनो एक झाड दाखवतो तुम्हाला जे निसर्गाने बनवलेलं आहे. सो हे बघू शकता झाड. वाव. ची मुळं इथून स्टार्ट झाली तर थेट जाऊन टोकाला जाऊन पोचतात असं एक हे झाड आहे. खूप सुंदर झाड आहे. सो मित्रांनो आलो आहे मी आता हॉटेलमध्ये रूम घेतलेली आहे आणि एक आय थिंक मे बी असं एक अर्धा तासामध्ये आम्ही जाऊन आता जेवण करणार आहे. आता वाजले 8 आणि 8:30-9 वाजेला आम्ही जाऊन जेवण करणार आहे. सो आता आपण जाऊया जेवणाकडं. चला. सो मित्रांनो आता आम्ही जेवायला चाललो आहे. एक साधारण एक 10 मिनटाचं काहीतरी हॉटेल आहे. 10 मिनटाच्या किलोमीटरवरती हॉटेल आहे. सो बघूया भेटते की नाही, कारण की थोडा लेट झाला आहे. 9:30-10 वाजलेत. म्हणजे भेटलं तर नशीब. ठीक आहे चला. फायनली मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे. सो आता आम्ही जाणार आहे झोपण्यासाठी. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.